डॉक्टर विशाल सावळे हे न्यूरोलॉजी क्षेत्रातील एक नावाजले गेलेलं नाव आहे. ते त्यांच्या तत्परतेनं निर्णय घेण्याची क्षमता आणि कोणत्याही प्रकारची तीव्र न्यूरोलॉजिकल संकटे हाताळण्यासाठी निपुण आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथून त्यांनी MBBSचं शिक्षण पूर्ण केलंय. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मधून त्यांनी DM न्यूरोलॉजी मध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलंय. न्यूरोलॉजीच्या सर्व शाखांच्या ज्ञानात ते प्रवीण असल्यानं त्यांना स्ट्रोकच्या व्यवस्थापनात विशेष रस आहे. त्यांनी तीव्र स्ट्रोक केअरमध्ये प्रचंड संशोधन कार्य करून सखोल ज्ञान प्राप्त केलंय. मुवमेंट डिसऑर्डर्स सोसायटी ऑफ इंडियामध्ये सादरीकरण केल्याबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट प्रस्तुतकर्ता पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलाय. स्ट्रोक नंतरची गुंतागुंत आणि या संबंधी अनेक प्रकाशने त्यांच्या नावावर आहेत. त्यांना वरिष्ठ निवासी औषध विभागात ग्रँट मेडिकल कॉलेज, सर JJ हॉस्पिटल आणि ESIC हॉस्पिटल मुंबई येथील तगडा अनुभव आहे. सध्या वोकार्ड हॉस्पिटलमध्ये हेड ऑफ न्यूरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये ते कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानं अनेक अर्धांगवायू झालेल्या रुग्णांना ठणठणीत बरं केलंय. नमस्कार, देशदूत विशेष संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी ज्ञानेश्वर जाधव. न्यूरोलॉजी हा असा विषय आहे ज्याविषयी सामान्य माणसांमध्ये काही गैरसमज असतात. याच विषयी विस्तृत चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वोकार्ड हॉस्पिटल येथील न्यूरोलॉजी क्षेत्रातील एक नावाजले गेलेले व्यक्तिमत्व डॉक्टर विशाल सावळे. नमस्कार. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे देशदूत मध्ये. सर, माझा तुम्हाला पहिला असा प्रश्न आहे की न्यूरोलॉजी म्हणजे नेमकं काय आणि एक न्यूरोलॉजिस्टचं नेमकं कार्य काय असतं? न्यूरोलॉजी म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये मेंदूरोग तज्ञ, म्हणजे मेंदू आणि स्पाइन आणि पेरिफेरल ज्या नर्व्स असतात त्यांच्या आजारांचे तज्ञ. सगळ्यात महत्वाचा मेंदू, आपल्या बॉडीमधला सर्वात महत्वाचा पार्ट असतो मेंदू, जो की पूर्ण अवयवांना कंट्रोल करतो. आणि त्यातही अजून आतमध्ये जायचं असलं तर डाव्या साईडचा मेंदू, लेफ्ट साइड ब्रेन इज डॉमिनेट, तो लेफ्ट साईडचा मेंदू हा उजव्या साईडला कंट्रोल करतो, स्पायनल कॉर्डला कंट्रोल करतो आणि आपल्या ज्या हातापायांची मुवमेंट होते त्यांना सुद्धा कंट्रोल करतो. मेंदू म्हणजे न्यूरोलॉजीचे दोन भाग महत्वाचे पकडतो आपण. एक सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि दुसरी असते पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये दोन अवयव येतात, त्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, म्हणजे आपला मेरुदंडातला आतला नर्व, मेन नर्व, आणि जे हातापायांमध्ये जी नर्व जाते त्याला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणतो. तर हे पूर्ण नर्वस सिस्टीम आणि यांचे आजार आणि त्यांचे तज्ञ म्हणजे मेंदूरोग तज्ञ आणि न्यूरोलॉजी. तर या न्यूरोलॉजी मध्ये मोस्टली आपण ब्रेन स्ट्रोक याविषयी बघत असतो. नंतर मल्टिपल स्क्लेरोसिस असते. नंतर ब्रेनचे जे आजार असतात त्यामध्ये ब्रेन ट्युमर असतो. स्पायनल कॉर्डचे असतात स्लिप डिस्कमुळे होणाऱ्या नर्वला इजा, त्याला आपण स्पॉन्डिलायटिस किंवा रॅडिक्युलोपॅथी, रॅडिक्युलर पेन म्हणतो. हातापायांमध्ये मुंग्या किंवा मग जे जळजळ होणं, बर्निंग सेन्सेशन होणं, त्याला न्यूरोपॅथी म्हणतो. म्हणजे ब्रेन पासनं स्पायनल कॉर्ड आणि हातापायांच्या नर्व्स या सगळ्यांचा जो आजार असतो, वेगवेगळे आजार असतात, त्यांच्या ट्रीटमेंटसाठी ज्यांना आपण हे करतो त्याला न्यूरोलॉजी किंवा न्यूरोलॉजिस्ट असं म्हणतो. आपण ब्रेन स्ट्रोकचा उल्लेख केला, तर ब्रेन स्ट्रोक म्हणजे नेमकं काय असतं किंवा पॅरालिसिस, आपण त्याला म्हणतो की पॅरालिसिस आहे. ब्रेन स्ट्रोकला वेगवेगळी नावं सुद्धा आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं पक्षाघात, पॅरालिसिस, लकवा, अर्धांगवायू, हे सगळी नावं एकाच आजारासाठी आपण डिनोट करतो, त्याला ब्रेन स्ट्रोक म्हणतो. यामध्ये काय होतं, अचानकपणे जर मेंदूला रक्तपुरवठा किंवा मग ब्लड क्लॉट किंवा ब्लिडिंग झाल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन जात नाही, आणि ऑक्सिजन जिथे जात नाही तो भाग खराब होतो किंवा डेड होतो, आणि त्याच्यामुळे एका साईडचा हात पाय अर्धांग म्हणजे पॅरालिसिस होणं किंवा बोबडी होणं अचानकपणे, किंवा मग वाचा जाणं, डोळ्यांना न दिसणं, डोळ्यांमध्ये तिरळेपणा येणं किंवा बॅलन्स प्रॉब्लेम होणं, असे वेगवेगळे आजार चालू होतात. या पूर्ण याला आपण स्ट्रोक म्हणतो. मोस्टली स्ट्रोकचे दोन टाइप्स असतात. त्याच्यामध्ये एक इश्केमिक टाइप असतो आणि दुसरा असतो हिमोरेजिक. इश्केमिक म्हणजे ब्लड क्लॉट होऊन तो ब्लड क्लॉट एका रक्तवाहिनीला किंवा ब्लड वेसलला ब्लॉक करतो आणि त्या साईडचा ब्लड सप्लाय पूर्ण बंद करतो. त्याच्यामुळे एक साईडचा पॅरालिसिस, अपोजिट साईडचा पॅरालिसिस होत असतो. दुसरा टाइप असतो हिमोरेजिक.
म्हणजे ब्लड वेसल अचानकपणे फाटते किंवा मग तुटते, त्याच्यामुळे आतमध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होतो आणि या रक्तस्राव झाल्यामुळे सुद्धा मेंदूला रक्तपुरवठा होत नाही, ऑक्सिजन मिळत नाही आणि मेंदू काम करण्याचं बंद करतो. त्याच्यामुळे सुद्धा सेम सिम्पटम्स येतात. आमच्या न्यूरोलॉजीमध्ये एक म्हण आहे, बी फास्ट, बी नॉट फॉर बॅलन्स, अचानकपणे बॅलन्स जाणं. ई म्हणजे आय, एनी आय डेव्हिएशन ऑर ब्लरिंग ऑफ विजन, अचानकपणे दृष्टी जाणं. बीई एफ म्हणजे फेसचा पॅरालिसिस होणं, तोंड एका साईडला वळणं. ए म्हणजे आर्म म्हणजे हात किंवा पाय, याच्यामध्ये अचानकपणे ताकद जाणं किंवा मुंग्या येणं किंवा अचानकपणे लुळा पडणं, पॅरालिसिस सारखं होणं. एस म्हणजे स्पीच, अचानकपणे बोबडी वळणं. आणि लास्टला असतं टी, बी फास्टचा टी हा सर्वात इम्पॉर्टंट असतो, कारण टाइम, आमच्या न्यूरोलॉजीमध्ये अजून एक प्रोवर्ब आहे, टाइम इज ब्रेन. जितक्या लवकर तुम्ही पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेणार तेवढ्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करून ही जी रक्ताची गाठ झाली आहे किंवा स्ट्रोक झालाय त्याला आपण पूर्णतः बरं करू शकतो. पण हा ड्युरेशन टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. जर एका सेकंदाला ब्रेनमध्ये रक्तपुरवठा नाही झाला किंवा ऑक्सिजन नाही मिळाला तर 36,000 ब्रेनच्या पेशी मरतात, ब्रेन सेल्स मरतात. त्यामुळं टाइम किती इम्पॉर्टंट आहे आपण याच्यावरनं करू शकतो. तर एक थ्रोम्बोलायसिस एक पार्ट असतो, जेव्हा पेशंट आपल्याकडे 4.5 तासाच्या आतमध्ये येतो आणि जिथे MRI, न्यूरोलॉजी आणि सर्व एका छताखाली अवेलेबल असतात, तेव्हा आपण त्या पेशंटला थ्रोम्बोलायसिस नावाचं एक इंजेक्शन, त्याला अल्टिप्लेस म्हणतो, ते देऊन ती रक्ताची जी गाठ आहे किंवा ब्लड क्लॉट आहे तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपण पूर्णतः बरा करून पूर्ण रक्तपुरवठा परत करू शकतो. त्यामुळे टाइम हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आमच्याकडे एक सूत्र आहे, बी फास्ट अँड ऍक्ट फास्ट. जेव्हा जेव्हा तुम्हाला हे लक्षण सापडतील बी फास्ट सारखे, तेव्हा पेशंटला तुरंत म्हणजे जितक्या लवकर हॉस्पिटलला नेणं, त्याची ट्रीटमेंट करणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. नाही जर पेशंट 4.5 तासाच्या नंतर आला तर आपल्याकडे अवेलेबल ऑप्शन्स खूप कमी आहे. कदाचित त्याचा अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस हा पूर्ण लाईफ लॉंग राहू शकतो. त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही हॉस्पिटल नेणार तेवढं चांगलं. तर हे ओव्हरऑल स्ट्रोक म्हणजे काय, पक्षाघात किंवा अर्धांगवायू म्हणजे काय आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. कोविड-19 आणि या ब्रेन स्ट्रोकच्या काही रिलेशन आहे का? येस, डेफिनेटली सर. कोविड-19 इन्फेक्शन म्हणजे व्हायरल इन्फेक्शन. जसं नॉर्मली व्हायरल फीवर असतो तसंच हे कोविड-19 एक व्हायरस आहे. पण हा व्हायरस इन्फेक्टिव्हिटी खूप जास्त आहे, काही स्ट्रेनची सिव्हिरिटी सुद्धा खूप जास्त आहे. कोविड-19 व्हायरस आपल्या बॉडीमध्ये आला म्हणजे एक फॉरेन बॉडी आपल्यामध्ये आली. आपल्या बॉडीचं एक मेकॅनिझम आहे, त्या व्हायरसला मारण्यासाठी आपण काय जे करू शकतो ते अचानकपणे चालू होऊन जाते. त्याच्यामध्ये जेव्हा एखादा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये येतो तेव्हा म्हणजे कोविड-19चा व्हायरस जेव्हा रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा नाकाने तोंडाने आपल्या लंगमध्ये जातो, निमोनिया करतो, हा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये काही सायटोकाईन रिलीज करतो. म्हणजे बॉडीचं मेकॅनिझम असतं की प्रत्येक फॉरेन बॉडीला, प्रत्येक व्हायरलला आपण कसं मारू, कसं त्याला कंट्रोल करू, हे एक स्ट्रॅटेजी असते, ऑलरेडी इनबिल्ट असते. जसं जन्माला येतो जन्मापासून ही इनेट इम्युनिटी आणि ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी आपल्यामध्ये डेव्हलप होत असते. म्हणजे कुठलंही इन्फेक्शन आलं त्याला कसं कंट्रोल करायचं ते आपण बॉडीला ऑलरेडी शिकवून दिलेलं असतं. थोडक्यात आतमध्ये एक मेमरी असते, एक व्हायरस आल्यानंतर त्यामध्ये कसं आपण शिरकाव करू. तर त्यामध्ये एक सायटोकाईन रिलीज होत असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा सायटोकाईन आहे इंटरल्युकिन 6, दुसरा आहे डी डायमर. हे ॲक्यूट फेज रिॲक्टंट्स आहेत. त्या सायटोकाईन्स पूर्ण वाढल्यानंतर एक इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतो आणि त्या इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्सचा एक इनडायरेक्ट इव्हेंट असतो की ब्लड थोडंसं घट्ट होते, ब्लड क्लॉट्स तयार होतात. आणि या ब्लड क्लॉट्समध्ये जर हा ब्लड क्लॉट हृदयात गेला किंवा ब्रेनमध्ये गेला तर लगेच ब्रेन स्ट्रोक, पक्षाघात आणि अर्धांगवायू सारखे सिम्पटम्स येऊ शकतात. इनडायरेक्टली जेव्हा एखादा व्हायरस येतो तेव्हा आपण बॉडीचं मेकॅनिझम होते आणि त्यामध्ये सायटोकाईन रिलीज होतात आणि या सायटोकाईन्समुळे एक हायपरकोॲग्युलेट स्टेट म्हणजे ब्लड क्लॉटिंगची संख्या वाढते आणि या ब्लड क्लॉटिंगमुळेच हा स्ट्रोक परत होत असतो. कोविड-19 इन्फेक्शन नंतर या ब्रेन स्ट्रोकचा धोका किती दिवस असतो? येस, कोविड-19 नंतर ऍक्च्युली हा जो ब्लड क्लॉटिंगची जी तीव्रता असते ती हळूहळू दिवसेंदिवस कमी होत जाते. पण स्टडीजनुसार जे पब्लिश स्टडीज आहेत त्यामध्ये पहिल्या 3 महिन्यापर्यंत हा ब्लड क्लॉट होण्याचा धोका असतो. त्यामुळे अर्धांगवायू हा पहिल्या 3 महिने कॉमन असतो. पण जर व्यवस्थित काळजी घेतली, व्यवस्थित आपलं राहणीमान, लाईफस्टाईल मॉडिफाय केलं तर हा धोका होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आणि मोस्ट ऑफ द टाइम कोविड नंतर किंवा कोविड झाल्यानंतर आपण एक रक्त पातळ होण्याचं औषध देत असतो, ॲस्पिरिन किंवा इकोस्प्रिन. ते रक्त पातळ होण्याचं औषध आपण 3 महिने कंटिन्यू करतो. या 3 महिन्यामध्ये परत रक्त
ब्लड क्लॉट होऊ नये किंवा रक्तघट्ट होऊ नये किंवा स्ट्रोक होऊ नये किंवा हार्ट अटॅक येऊ नये म्हणून हे इकोस्प्रिन आपण 3 महिन्यापर्यंत कंटिन्यू करतो आणि त्यामुळे चान्सेस स्ट्रोक येण्याचे किंवा हार्ट अटॅक येण्याचे खूप कमी होऊन जात असतात. तर 3 महिन्यापर्यंत आपल्याला थोडंसं मॉडिफाईड व्हर्जन करावं लागतं. वॅक्सिनेशन नंतर स्ट्रोक येऊ शकतो का? येस सर. वॅक्सिन म्हणजे आपण काय करतो नेमकं, एक व्हायरसचा जो पार्टिकल आहे त्याला स्पाइक प्रोटीन म्हणतो. प्रत्येक व्हायरसला एक आवरण असतं, प्रत्येक व्हायरसचं आवरण एक स्पाइक प्रोटीननी बनलेलं असतं. त्या स्पाइक प्रोटीनचा पार्ट इनॅक्टिव्हेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये इन्फेक्टिव्हिटी नाही तो पार्ट आपण व्हॅक्सिन म्हणून इंजेक्ट करत असतो. इनॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन म्हणतो आपण त्याला. मग मल्टिपल व्हॅक्सिन्स आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे मेकॅनिझम यूज केलेले आहेत. मोस्टली आपल्या ज्या व्हॅक्सिन कोविशिल्ड गव्हर्नमेंटने दिलेले आहेत त्याच्यामध्ये स्पाइक प्रोटीन आपण इंजेक्ट करतो. व्हायरसचा कुठलाही पार्ट आपल्या बॉडीमध्ये आला तर सेम मी जसं मेकॅनिझम सांगितलं इन्फेक्शन सारखंच बॉडी मेकॅनिझम करते. आतमध्ये सायटोकाईन रिलीज होतात आणि या सायटोकाईन रिलीज मुळे परत इंटरलिन 6 डी डायमर वाढणं आणि ब्लड क्लॉट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे व्हॅक्सिन नंतर सुद्धा थोडंसं ब्लड क्लॉट किंवा मग ॲक्यूट फेब्राईल इलनेस किंवा इन्फेक्शन सारखा थोडासा 2-3 दिवसांचा कालावधी असतो, त्याच्यामध्ये ब्लड क्लॉट होण्याची संख्या जास्त असते. याच्यामध्ये सुद्धा मी असं सांगेल की ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना ऑलरेडी रक्त पातळ व्हायची औषधं चालू आहेत, त्यांनी ते कंटिन्यू जर केले तर हा धोका जो असतो तो खूप कमी होतो. आणि व्यवस्थित लाईफस्टाईल मॉडिफाय करून एक्सरसाइज रेग्युलर, वेळेवर जेवण, बॅलन्स डाएट, वेळेवर पाणी पिणं, एक्झर्शन टाळणं, ताप आला व्हॅक्सिन नंतर ताप आला किंवा ॲक्यूट फेब्राईल इलनेस झालं तर औषधं घेणं, रात्री व्यवस्थित शांत झोप घेणं, हे पहिले 3-4 दिवस केलं तर हा धोका खूप प्रमाणात कमी होऊ शकतो. पण येस, व्हॅक्सिन नंतर देर इज चान्स ऑफ स्ट्रोक बिकॉज ऑफ ब्लड क्लॉट होण्याची संख्या वाढते, त्याच्यामुळे आपल्याला धोका आहे. ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? येस, ब्रेन स्ट्रोक हा ऍक्च्युली कोविड नंतर झाला किंवा व्हॅक्सिन नंतर झाला किंवा काही न करता झाला तरी सगळ्यांचं मॅनेजमेंट सेमच असतं. हा धोका टाळण्यासाठी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. करेक्ट. तर हे प्रिव्हेन्शन कशा पद्धतीने करू शकतो हे आपल्याला सगळ्यांना कळतं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जर आपल्या बॉडीची काळजी आपण स्वतः घेतली, त्याच्यामध्ये रेग्युलर एक्सरसाइज केली, अर्धा तास वॉकिंग, जस्ट 30 मिनिट्स वॉकिंग जरी केलं डेली तरी इट इज इनफ. बिकॉज हे 30 मिनिट्स वॉकिंग फक्त ब्रेनसाठीच नाही तर बाकी अवयवांसाठी सुद्धा चांगलं असतं. कोलेस्ट्रॉल मेंटेन राहतं, शुगर मेंटेन राहते, बाकी आजार येण्याचे चान्सेस कमी असतात. दुसरी गोष्ट बॅलन्स डाएट आणि रेग्युलर इंटरव्हल हे जर केलं आपण तर तरी सुद्धा आपल्या बॉडीला जे न्यूट्रिशन लागतं, प्रोटीन्स लागतात किंवा मग हायड्रेशन, पाणी लागतं, ते जर पोहोचलं, वेळेवर पोहोचलं तर चान्सेस खूप कमी होतात स्ट्रोक येण्याचे किंवा हार्ट डिसीज होण्याचे. दुसरं एक आहे की स्ट्रेस. ॲक्च्युली हल्ली यंगर पॉप्युलेशन 30s मध्ये या स्ट्रोकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कशामुळे? राहणीमानमुळे. त्याच्यामध्ये स्ट्रेसफुल लाईफ, ऑफिस वर्क, टेन्शन, फायनान्शियल टेन्शन, फॅमिली टेन्शन, मल्टिपल इश्यूज, धावपळ, धकाधकी जीवनामध्ये, मल्टिपल ॲडिक्शन, स्मोकिंग, अल्कोहोल, टोबॅको, या सगळ्या कारणांमुळे हल्ली ह्या स्ट्रोक किंवा हार्ट प्रॉब्लेमचं जे एज असतं ते थोडंसं 10 वर्षांनी कमी झालेलं आहे. त्यामुळे जो धोका 50 वर्षानंतर होता तो आता 30 मध्ये चालू झालेला आहे. खूप सारे पेशंट्स हे 30 वर्षामध्ये स्ट्रोक म्हणून अर्धांगावरून येत आहेत. कशामुळे? या राहणीमानामुळे. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या बॉडीची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रिव्हेन्शनसाठी ऍटलिस्ट मी 3 गोष्टी सांगतो. त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे 30 मिनिटं एक्सरसाइज, वॉकिंग करा, फक्त इनफ आहे. जिमला जायची गरज नाही किंवा काही क्लास लावायची गरज नाही. वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. 30 मिनिट्स. बॅलन्स डाएट ॲट रेग्युलर इंटरव्हल, प्लेंटी ऑफ फ्लुइड वॉटर, आणि रात्री ॲटलिस्ट 6 to 8 hours स्लीप. हे जर 3 गोष्टी तुम्ही केल्या तर मोस्टली आपण बऱ्याचशा आजारापासून, नाही फक्त स्ट्रोक नाही तर बऱ्याचशा आजारापासून आपण दूर राहू शकतो. सर, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला की हल्ली बऱ्याच जणांची तक्रार असते किंवा डॉक्टरांना विचारणं असते, खास करून न्यूरोलॉजिस्टला वगैरे, की मला विसरायला फार होतं. तर याविषयी आपण काय सांगाल? ऍक्च्युली जे एज असतं ते ऍक्च्युली डिमेन्शिया हा पार्ट जो असतो, स्मृतिभ्रंश हा पार्ट 40 नंतर चालू होत असतो. जर जेनेटिक कॉज असेल किंवा हेरिडिटरी अनुवंशिक काही आजार असतील, अनुवंशिक हिस्ट्री असेल की फॉरगेटफुलनेस किंवा डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंश असेल तर 40 नंतर हा आजार आपल्या वंशजांना येऊ शकतो. तर हल्ली हा आजार 30 मध्ये सुद्धा, ज्याप्रमाणे मी सांगितलं की स्ट्रोक सुद्धा हा अर्ली झालाय, तसा हा फॉरगेटफुलनेस, त्याला कधी कधी आपण सुडो डिमेन्शिया म्हणतो. राहणीमानामुळे किंवा मग
धकाधकीच्या जीवनामध्ये जे आपण स्ट्रगल करतोय कंटिन्युअसली, आपल्या बॉडीला विसरतोय, किंवा स्ट्रेस, टेन्शन, जे कुठलंच टेन्शन असेल की ऑफिस किंवा फॅमिली, या स्ट्रेसमुळे एक डिप्रेशन टाईप येतं आणि या डिप्रेशनमुळे सुद्धा साध्या साध्या गोष्टी विसरायला होतो. कधी कधी आपण गाडीची चाबी कुठे ठेवली आठवत नाही, कधी कधी मोबाईल कुठे ठेवला आठवत नाही, किंवा आपल्या डेली रुटीनच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, डेली रुटीन म्हणजे ब्रश केल्यापासून ब्रेकफास्ट पर्यंत आपल्या स्वतःच्या वस्तू कुठे ठेवल्यात या सुद्धा कधी कधी आठवायला थोडासा उशीर लागतो. मोबाईल नंबर विसरणं, किंवा मग फोन कॉल्स आला त्याला कॉल करणं ते विसरणं, म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरतो त्या मोस्टली मी कोरिलेट करेन डिप्रेशनमध्ये, स्ट्रेसमुळे होणाऱ्या गोष्टी. त्याला आपण सुडो डिमेन्शिया म्हणतो. तो प्रॉपर स्मृतीभ्रंश नसून तो सुडो डिमेन्शिया, सुडो एक पॅरामीटर असतं. जर आपण स्ट्रेस कमी केला तर हे मेमरी आणि मेमरीचे जे प्रॉब्लेम आहेत ते बरेचसे आपण कंट्रोल करू शकतो. अजून एक पार्ट असतो ओल्ड एज मध्ये, जी मेमरी कधी कधी वेअर अँड टिअर मध्ये जसं आपण वय वाढतं तसं तसं मेमरी वीक होत जाते, त्याला आपण डिमेन्शिया म्हणतो. वयानुसार होणारा आजार, फॉरगेटफुलनेस किंवा विसरभोळेपणा, त्याला आपण डिमेन्शिया म्हणतो. आणि हा डिमेन्शिया मोस्टली ब्रेनचे सेल्स कधी कधी कमी होत जातात एजनुसार. एज रिलेटेड अट्रॉफी, ब्रेनचे श्रिंकिंग होते. त्या श्रिंकिंगमुळे ब्रेन काम करणं थोडंसं कमी करतो, विसरायला पडते, कधी कधी ॲबनॉर्मल बिहेवियर येते. या डिमेन्शियाचे वेगवेगळे टाईप्स आहेत. कधी कधी कुठला पार्ट अफेक्ट झालाय ब्रेनचे, प्रत्येक पार्ट हा प्रत्येक कामासाठी डेडिकेटेड असतो. काही पार्ट फक्त मेमरीसाठी असतो, काही पार्ट आपल्या बिहेवियरल वागणुकीवरती असतो, काही पार्ट हा आपल्या ब्लॅडर बॉवेल म्हणजे लघवी आणि बाथरूमसाठी असतो, काही पार्ट हा आपल्या डिरेक्शन, जी मेमरी असते, आपल्या घराचा रस्ता किंवा ऑफिसचा रस्ता किंवा जिओग्राफिक ओरिएंटेशन, हा एक पार्ट असतो. म्हणजे प्रत्येक पार्ट, ज्या पार्टमध्ये ब्रेनची अट्रॉफी, ब्रेन सेल्स कमी झालेत, त्यानुसार हे डिमेन्शिया किंवा फॉरगेटफुलनेस चालू होत असतो. त्यामुळे प्रत्येक पार्ट वरून आपण त्याचं डायग्नोसिस करतो आणि कुठला पार्ट आहे, कुठला टाईप आहे डिमेन्शियाचा, त्यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट करत असतो. सांगायचा उद्देश एवढाच आहे की अर्ली एजमध्ये डिमेन्शियाचे प्रमाण वाढले बिकॉज ऑफ स्ट्रेस, डिप्रेशन आणि बऱ्याचशा गोष्टी, आणि ओल्ड एजमध्ये हा पार्ट बिकॉज ऑफ जेनेटिक, अनुवंशिक किंवा मग ब्रेन सेल्स किंवा ब्रेन अट्रॉफी झाल्यामुळे होत असतो. तर प्रत्येक टाईपनुसार आपण त्याची ट्रीटमेंट करत असतो. धन्यवाद सर, आपण आला तिथे देशदूत सोबत जोडले गेलात. सरांनी खूप चांगली माहिती सांगितली. धन्यवाद सर. थँक्यू.